हे बघा, आपण एका सूत्राने तैत्तिरीय उपनिषद 2.1 ह्याच्याने सुरुवात करूया आता. तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः, आकाशाद्वायुः, वायोरग्निः, अग्नेरापः, अधाभ्यः पृथ्वी. तैत्तिरीय उपनिषद 2.1. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वीची उत्पत्ती सांगितलेली आहे. आणि ही उत्पत्ती समजून घेऊया आपण. ही उत्पत्ती जी सांगितलेली आहे ती निसर्गोपचारातील हे 5 तत्व. आणि ते तत्व आपल्या शरीराचे संतुलन. आयुर्वेद म्हणजे काय? समदोष, समाग्निश्च, समधातू मलक्रिया, प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वास्थ इत्यभिधीयते. म्हणजे दोष, अग्नी, धातू आणि मल यांच्या क्रिया संतुलित असणे आणि आत्मा, इंद्रिय व मन प्रसन्न असणे म्हणजे स्वस्थ अवस्था. निसर्गोपचारातील समग्र आरोग्य समजवण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. कशात आहे ते? सुश्रुत संहितेमध्ये आहे. आयुर्वेदामधील सुश्रुत संहितेमध्ये आहे. आणि आपण इथे बघणार आहोत आता निसर्गोपचाराची व्याख्या. थोडंसं आपण काय बघितलेलं होतं त्याच्यामध्ये दर्शनासाठी मला थोडं चेंज करते. हे आपण रेकॉर्ड करू नका आता सध्या. धीरे से श्वास को निकालें. एक निसर्गोपचार गीत से हम हमारे व्याख्यान को शुरुआत करते हैं. आंखें बंद, डोळे अलगद मिटलेले. निसर्गाशी नातं जोडूया, आरोग्याचा दीप पेटवूया. शुद्ध हवा, निर्मल जल, सात्विक आहार आणि हे सुंदर जीवन. सूर्यकिरणांची घेऊ उब, मातीशी जोडू जीवन रूप. योग प्राणायामाची साथ, निरोगी जीवनाची हीच वाट. निसर्ग देतो जीवन शक्ती, आरोग्यातच खरी संपत्ती. तन निरोगी, मन प्रसन्न, जीवन हो आनंदमय पूर्ण. काय सुंदर आहे ना. निसर्ग हा केवळ आपल्या जीवनाचा आधार नाही, निसर्ग हाच आरोग्याचा पहिला शिक्षक आहे. आणि म्हणून निसर्गोपचार म्हणजे रोगाशी संघर्ष करण्यापेक्षा शरीराच्या नैसर्गिक संतुलनाला समजून घेऊन त्याला आरोग्याच्या दिशेने कार्य करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करण्याची शास्त्रीय जीवन पद्धती होय. व्याख्या राईट डाऊन, लिहा. ही छोटीशी व्याख्या आहे, 2 मार्क सुटते आपल्याला, है ना. निसर्गोपचार म्हणजे काय? निसर्गोपचाराची व्याख्या सांगा किंवा निसर्गोपचार एवढंच त्याची टीप द्या. त्याच्यामध्ये लिहिणार आहे आपण. निसर्गोपचार म्हणजे रोगाशी संघर्ष करण्यापेक्षा शरीराच्या नैसर्गिक संतुलनाला समजून घ्यायचंय. समजून घेऊन त्याला आरोग्याच्या दिशेने कार्य करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करण्याची शास्त्रीय जीवन पद्धती होय. इट मीन्स किती सूत्र किती सोपं आहे. नॅचरल लिव्हिंग, हेल्दी बॉडी, पीसफुल माइंड अँड बॅलन्स्ड लाईफ. ब्युटिफुल ना. नॅचरल लिव्हिंग, हेल्दी बॉडी, पीसफुल माइंड अँड बॅलन्स्ड लाईफ. नैसर्गिक जीवन आहे, निरोगी शरीर आहे, प्रसन्न मन आहे. यालाच म्हणतात संतुलित जीवन, आहे ना. औषधापूर्वी आहार, उपचारापूर्वी जीवनशैली आणि रोगांपूर्वी प्रतिबंध. हीच तर निसर्गोपचाराची खरी दिशा आहे की नाही. किती सोपं आणि किती सहज कळेल अशी ही आपली भाषा. आणि आपण आता एक ना इंग्लिशमध्ये पण व्याख्या लिहून घ्या विद्यार्थ्यांनो. इट्स व्हेरी व्हेरी इझी बट इम्पॉर्टंट. नॅचरोपॅथी इज अ होलिस्टिक सिस्टम ऑफ हेल्थ. याच्या आधी आपण घेतलं आहे का निसर्गोपचाराचं थोडंफार व्याख्या वगैरे? प्राची बेटा, जान्हवी, निसर्गोपचाराच्या व्याख्या इंट्रोडक्शन घेतलंय? नाही ना, घेतलंय? नाही आठवत. चला लिहा पटापट पटापट, एकदम इझी आहे. इट्स अ होलिस्टिक सिस्टम ऑफ अ हेल्थ केअर बेस्ड ऑन अ प्रिन्सिपल ऑफ नेचर, हॅज इनहेरंट healing and regulatory powers. बस झालं.
नॅचरोपॅथी इज ए होलिस्टिक सिस्टम ऑफ अ हेल्थ केअर म्हणू आपण. इट इज बेस्ड ऑन व्हॉट? इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल्स दॅट नेचर हॅज इनहेरंट हिलिंग अँड रेग्युलेटरी पॉवर्स. सर कळलं ना ते? रेग्युलेटरी पॉवर्स. आता कशावर ते फोकस असतं? मराठीत पण बघा, निसर्गोपचार ही समग्र आरोग्य पद्धती आहे. तिचा मूलभूत आधार कसा आहे? मानवी शरीरामध्ये स्वतःचे संतुलन राखण्याची आणि योग्य परिस्थितीत स्वतःच्या आरोग्याची पुनर्स्थापना करण्याची नैसर्गिक क्षमता. आलं? आता ह्याच्यामध्ये मुख्य घटक कोणते कोणते? खूप सोपे घटक, सोपे नैसर्गिक जीवनशैली असली पाहिजे, संतुलित आणि योग्य आहार असला पाहिजे, पुरेशी विश्रांती आणि झोप पाहिजे, नियमित शारीरिक हालचाल होणं गरजेचं आहे, योग, व्यायाम, त्याच्यामध्ये जलोपचार आहे ना, किती पिणं आहे, किती नको पिणं, किती शरीराला गरजेचं आहे ते जलोपचार, सूर्यप्रकाश, शुद्ध हवा, योग्य मार्गदर्शनाखालीच उपवास केले पाहिजे. उपवास माहिती पाहिजे, आपण चिकित्सक आहोत. योग्य विश्रांतीचे तंत्र माहिती हवेत, झोप झालीच पाहिजे. ताणतणावाचे व्यवस्थापन म्हणजे स्ट्रेस फ्री लाईफ इज निडेड. अजून इतर अहिंसक आणि नैसर्गिक उपचार पद्धती बऱ्याच आहेत त्याच्यामध्ये. अहिंसक कोणत्या? मग आपण कपिंग म्हणतो, ॲक्युप्रेशर म्हणतो, मॅग्नेट थेरपी म्हणतो, है ना. ह्या सगळ्या थेरपीज आपल्याला ह्याच्यात शिकायच्या. निसर्गोपचाराची फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान टप्पा आहे तिसरा. पहिला आपण बघितला व्याख्या, दुसरा आपण बघितला की निसर्गोपचार म्हणजे काय बघितलं आहे, मग त्याची प्रायमरी फोकस बघितला आपण ना, मुद्दे बघितले आपण. कोणते मुद्दे बघितले आपण? प्रायमरी फोकस्ड ऑन व्हॉट, कशावर ते घटक बघितले आपण, प्रामुख्याने कोणत्या घटकाला महत्त्व आहे. आता लिहितोय आपण निसर्गोपचाराची तत्त्वज्ञान. एकदम मुद्देसूद आहे, एकदम शॉर्टकट आहे. वाय हॅज द बॉडी लॉस इट्स बॅलन्स? कशाला प्रश्नच पडला पाहिजे तुम्हाला. नॅचरोपॅथ, therefore you have to ask, like the central philosophy of naturopathy is not merely to suppress symptoms, है ना. निसर्गोपचाराचा उद्देशच नाही हो लक्षणं दाबणं. लक्षणं दाबणे हा नसून आरोग्य बिघडवण्यामागील जे जीवनशैली आहे ना, आहार, मानसिक स्थिती, विश्रांतीचा अभाव, ह्या सगळ्या कारणाचा विचार करून नैसर्गिक संतुलनास अनुकूल परिस्थिती निर्माण करणं हा निसर्गोपचाराचा उद्दिष्ट आहे. निसर्गोपचाराचे उद्दिष्ट. प्रश्न क्या पूछा प्राची हमने? व्हाय हॅज द बॉडी लॉस इट्स बॅलन्स? का बरं शरीर असंतुलित होते? आणि त्याचं उत्तर काय मिळालं? What the central philosophy of naturopathy is not merely to suppress symptoms, it attempts to understand the underlying causes of ill health and to create favorable conditions for the body's natural regulatory mechanisms. विश्रांतीचा अभाव आणि इतर कारणांचा विचार करून शरीरातील नैसर्गिक संतुलनास अनुकूल परिस्थिती तयार करणे हे एक मूल असे उद्दिष्ट आपल्या निसर्गोपचाराचे आहे. लक्षण कसे दाबायचे हे ॲलोपॅथी बघून घे. नॅचरोपॅथी काय बघणार? शरीराचे संतुलन का बिघडले, मूळ कारण शोधायचं आहे आपल्याला. बरोबर जान्हवी? मूळ कारण शोधायचं आहे की शरीराचं संतुलन का बरं बिघडलं रुपेंद्र सर, आणि ते बिघडलं मग त्याचा इलाज काय करायचा आहे. नॅचरोपॅथी अँड द हिलिंग पॉवर ऑफ नेचर. निसर्ग आणि शरीराची स्वयंनियमन क्षमता आपल्याला ओळखून घ्यायची आहे, है ना. वन ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट असोसिएटेड विथ नॅचरल मेडिसिन इज व्हॉट? वीज मेडिकॅट्रिक्स नेचर, म्हणजे द हिलिंग पॉवर ऑफ ऑर इट इज कॉल्ड हिलिंग पॉवरच म्हणूया आपण त्याला, किंवा रिस्टोरेटिव्ह टेंडन्सी ऑफ नेचर. ह्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेसच बघितलं की निसर्गाची उपचारक्षम आणि पुनर्स्थापित करण्याची क्षमता है ना. हे बघा, तुमचा एखादा अवयवाला कट लागला है ना, मार लागला, तिथे तुम्ही काय करतात, लगेच त्याला दाबून धरून तिथलं रक्त आपण आपल्या हे ज्या पेशी आहेत पांढऱ्या पेशी कार्यरत होऊन पटकन आपला तिथे प्लाझ्मा काय करतो, तिथे रक्ताला जाळं निर्माण करून
थांबवून धरतं. आलं लक्षात? जखम पटकन तिथे रक्त थांबवण्याची प्रक्रिया करतं शरीर. मग ही काय झाली? ती स्वतःच म्हणजे काय प्रक्रिया चालू आहे ना, पुनर्स्थापित करण्याची शक्ती शरीरामध्ये आहेच. निसर्गाची ती उपचार क्षमता आहे. आली लक्षात? आहेच ती. आता फॉर एक्झाम्पल शरीराचं तापमान नियंत्रण ठेवायचं आहे. कोण करणार आहे ती? मेडिकॅटिक्स नेचरच ना, निसर्गच करणार आहे ना. रक्तातील ग्लुकोजचे नियमन कमी जास्त झालं तर, रक्तदाबाचं नियमन, पाणी इलेक्ट्रोड्सचं कमी झाले आपल्या शरीरामध्ये, बरेच केमिकल्स आहेत, आम्ल क्षारांचं संतुलन, ह्या सगळ्या प्रक्रिया शरीराच्या स्वनियमन क्षमतेने होतात. कमी जास्त आपलं उठणं बसणं खाणपान चुकीच्या सवयी आणि त्याच्यामुळे हे शरीर असंतुलित होत आहे. निसर्ग उपचाराची उद्दिष्ट लिहा बेटा. राईट द मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅचरोपॅथी. आपल्याला माहिती आहे असे फक्त प्रश्न येणार नॅचरोपॅथी आणि 4 वेगवेगळे उद्दिष्ट देतील, त्यातलं एकच सिलेक्ट करायचं आहे जे एकदम प्रॉम्प्ट मिळेल आपल्याला व्यवस्थित. 2 मार्क सुटे. ऑब्जेक्टिव्स ऑफ नॅचरोपॅथी. व्हेरी इझी अँड व्हेरी अंडरस्टँडिंग. इट्स व्हेरी नॅचरल. लिहायचं आहे, इंग्लिशमध्ये सांगते आणि मग लगेचच 10 मुद्दे जाते आपल्याला. मुश्किलीने 2च त्याच्यातले येतील कुठले तरी, पण आपण 10 लक्षात ठेवूया. आरोग्य संवर्धन, रोग प्रतिबंध. पहिला आहे आरोग्य संवर्धन. 2 रोग प्रतिबंध. तिसरा आहे अयोग्य जीवनशैलीमध्ये सुधारणा करायची आहे. 4 त्याच्या पुढे इंग्लिशमध्ये पण लिहू शकता तुम्ही. मराठीत लिहिलं आहे ना, एक लाईन सोडा, त्याच्याच खाली वाटलं तर इंग्रजीमध्ये लिहा. आहाराचं शास्त्रीय नियोजन, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं वाढायचं आहे, शरीराच्या नैसर्गिक नियामक प्रक्रियांना योग्य परिस्थिती उपलब्ध करून द्यायची आहे, तुम्ही शॉर्टमध्ये लिहा. आणि आरोग्यदायी आनंददायी असं सवय विकसित करायच्या. व्यक्तिनिष्ठ जीवनशैली व्यवस्थापन, जीवनमान कसं सुधारता येईल, जीवनमान सुधारणं है ना. आणि आरोग्य शिक्षण जे आपण घेतोच आहे ना, आरोग्य शिक्षण. इंग्रजीमध्ये बघा, प्रमोशन ऑफ हेल्थ, त्याच्याच पुढे लिहा आरोग्य संवर्धन जे लिहिलं आहे. डिसीज प्रिव्हेन्शन, DISEASE, प्रिव्हेन्शन PREVENTION. तिसरं घ्या करेक्शन ऑफ अनहेल्दी लाईफस्टाईल, त्याच्यामध्ये सुधारायचं आहे म्हणजे आपल्याला. इम्प्रूव्हमेंट ऑफ न्यूट्रिशन्स, शरीराला काय कमी पडतं आहे ते आपल्याला वाढून घ्यायचं आहे. प्रमोशन ऑफ फिजिकल अँड मेंटल वेलबिंग. सपोर्ट ऑफ बॉडी, नॅचरल रेग्युलेटरी मेकॅनिझम. 7 डेव्हलपमेंट ऑफ हेल्दी हॅबिट्स. 8 इंडिव्हिज्युअलाइज्ड लाईफस्टाईल मॅनेजमेंट. आणि 9 इम्प्रूव्हमेंट ऑफ क्वालिटी ऑफ लाईफ. हेल्थ एज्युकेशन. शेवटी आपण काय बघितलं होतं आपलं आरोग्य शिक्षण, हेल्थ एज्युकेशन. टू गुड. याच्यातले 2ही मुद्दे लक्षात राहिले वेळेवर तरी जिंकलात. की का बरं हे का गरजेचं आहे, काय बघितलं आपण, काय उद्दिष्ट असावं बरं निसर्गोपचार शिकतो आपण, वाय इट्स इम्पॉर्टंट. ते उद्दिष्ट तर माहिती पाहिजे. आता महत्त्व, निसर्गोपचाराचे महत्त्व लिहा. वी हॅव मेनी सेडेंटरी हॅबिट्स लाईक प्रोसेस्ड फूड, इरेग्युलर स्लीप. तेच काय सांगायचं, सायकोलॉजिकल स्ट्रेस अँड रिड्यूस फिजिकल ॲक्टिव्हिटीज. सो मेनी कारणं तिथे भरपूर आहेत. देअरफॉर नॅचरोपॅथी एम्फसाइजेस अ रिटर्न टुवर्ड्स अ बॅलन्स्ड अँड नेचर ओरिएंटेड लाईफस्टाईल. तुम्हाला घेऊन जायचं आहे आम्हाला तिकडे. आधुनिक जीवनशैलीमध्ये कशी ती कामं आहेत तुम्हाला सगळंच कळतं आहे, तेच बोलण्यात अर्थ नाही. पण अशा परिस्थितीत निसर्गोपचार नैसर्गिक संतुलित आणि शिस्तबद्ध जीवनशैलीकडे पुनरागमन करण्याचा मार्ग आपल्याला दाखवतोय. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. का बरं ते महत्त्वपूर्ण आहे? बिकॉज इट शोज यू द वे. कुठे घेऊन जातोय तो आपल्याला? रिटर्न टुवर्ड्स अ बॅलन्स्ड अँड नेचर ओरिएंटेड लाईफस्टाईल. जायचं आहे तिकडे. आणि आरोग्य म्हणजे काय, केवळ रोगांचा अभाव नसून शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक, कार्यक्षम स्वास्थ्याची सकारात्मक अवस्था आहे. हो, येते का लक्षात? आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव म्हणजे तिथे आपण म्हणतो रोग नाही आहे, मला एकदम व्यवस्थित आहे मी, ते नाही आहे. मन भावना आपल्याला, आपण मन पण घेतलेलं आहे ना.
11 आपण तत्व कुठली ॲड केलेली आहे योगामध्ये? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन. रुपेंद्र सर, ही 11 तत्व आपण घेतली आहे विद्या मॅडम, बरोबर? निलिमा, यू रिमेंबर? येस येस. हे 11 तत्वांचा आपण अभ्यास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मन. आता इथे तुम्ही मनाचा अभ्यास आपल्या फक्त निसर्गोपचार योग सांख्यदर्शनात आहे, बाकी कुठे मनाला मांडलंच नाही हो. अहो हवा दिसत नाही आहे, पण तुम्हाला जाणवत आहे ना, मन जाणवत आहे ना, त्याला दुर्लक्षित करणं योग्य नाही आहे. निलिमा, अंडरस्टूड बेटा? 11 तत्व लक्षात येत आहेत तुला? येस. आणि हे 5 एलिमेंट, दॅट व्हॉट आर द 5 एलिमेंट? अर्थ, वॉटर, फायर, एअर आणि स्पेस, है ना? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. हे भारतीय पारंपरिक आरोग्य विचारामध्ये पंचमहाभूतांना महत्त्व. आणि तुम्हाला सांगते, ह्याची हिस्ट्री जेव्हा बघाल ना, तर तुम्ही त्याला असं जाणाल की अहो मानवी शरीर आणि विश्व या दोन्हींच्या रचनेमध्ये पंचमहाभूतांचा तात्विक विचार आहे. निसर्गोपचारामध्ये माती पाणी, मिट्टी पाणी, धूप हवा, सब रोगों की यही दवा, यांचा उपचारात्मक संदर्भात विचार केलेला आहे पूर्ण. समजलंय? नाउ वी आर गोइंग टुवर्ड्स हिस्ट्री. इट्स very interesting history. The idea of using nature for health is extremely ancient. Traditional civilizations across the world use sunlight, water, fasting, diet, exercise, and medicinal plants are there as a part of health. In the development of modern naturopathy and nature care, several European pioneers played important roles. But in that period, आता आरोग्यासाठी निसर्गाचा उपयोग करण्याची संकल्पना ही जुनी आहे, प्राचीन आहे खूप. अहो निसर्ग जेव्हा आला ना, त्याच्यानंतर मग हे आयुर्वेदा बाकीचं सगळं आलं. निसर्गातून मी तुम्हाला थोडक्यात थोडीशी माहिती देऊ का? याची निर्मिती म्हणून कशी, थोडंसं तुम्हाला ना पुढे मागे घेऊन जाऊया. पुरुष प्रकृतीला थोडंसं, कारण तिथे ना काय होतं की तुम्हाला डीप माहिती मिळेल. सांख्यदर्शनातील 25 तत्व कुठून बरं हे आलेलं आहे. निसर्गाची निर्मिती बघूया. त्यामध्ये तुम्ही थोडा अभ्यासलेला आहे. निलिमा आणि विद्याताई MA केलेला आहे. पुरुष आणि प्रकृती, है ना? आपण पुरुष आणि प्रकृती त्याच्यापासून निर्मिती कशी झाली ते बघूया. पुरुषला आपण काय म्हटलं? शुद्ध चैतन्य, साक्षी स्वरूप तत्व, प्युअर कॉन्शियसनेस, द विटनेसिंग प्रिन्सिपल्स आहे पुरुषामध्ये. आणि एक प्रकृती, दॅट इज वॉट, मूलभूत अव्यक्त ही एक प्रकृती आहे. त्याच्यानंतर त्याच्यापासून काय निर्मित झालं आहे रुपेंद्र सर? महत्त्व. महत्त्वाला बुद्धीसुद्धा म्हणतात. ह्याची सुरुवात झाली. आपण म्हणतो ना, प्रकृती आणि पुरुष हे दोन अगदी भिन्न अशा ह्या ज्या तत्व आहेत त्याच्यातून निर्मित झालेले महत्त्व. महत आणि अहंकार. कुणाला काही प्रश्न असेल तर बिंदास विचारा. महत आणि अहंकार. द फर्स्ट युनिट ऑफ अ प्रकृती असोसिएटेड विथ द इंटेलिजन्स अँड डिस्क्रिमिनेशन. प्रकृतीपासून प्रथम प्रकट होणारं तत्व विवेक, निर्णय, बुद्धीशी संबंधित आहे. आणि हे महत्त्व कुठून आलेलं? आपल्याला प्रकृतीपासून आलं. आता प्रकृतीचं बघतोय, त्यापासूनच अहंकार, द प्रिन्सिपल आयनेस, मीपणा, है ना, अहंभाव निर्माण करणारं हे तत्व. आणि त्यात अहंकारामुळे 3 प्रवाह निर्माण झाले. त्यामध्ये सत्व, रज आणि तम, है ना. सत्व, रज आणि तम आपण म्हणतो ना, सात्विक अहंकार, राजसिक अहंकार, तामसिक अहंकार. त्यामध्ये मग आपण सात्विकमध्ये मग मानस आणि ज्ञानेंद्रिय घेऊ, कर्मेंद्रिय, मन घेतलं आहे आपण याच्यामध्ये. रुपेंद्र सर, आत्ता ते 11 आले लक्षात. हे कुठून आले 11 तत्व? सत्व जे गुण आहे ना, सत्वगुण, त्याच्यामध्ये आपण काय घेतलं? 5 कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय कोणते आहेत माहिती आहे? ज्ञानेंद्रिय कोणते आहेत आपल्याला माहिती आहे ना, हात पाय वगैरे. ज्ञानेंद्रिय आपण घेतले, चक्षु, नाक, तोंड, कान. आलं का लक्षात? जिवा, सोपं आहे, है ना. श्रोत्र, त्वक. आणि आपल्याला त्यामध्ये हे 11 आले आणि त्याच्यामध्ये आपलं मन आहे, हे मला सांगायचं होतं. राजसिक तर ॲक्टिव्हिटी आहे, एनर्जायझिंग फंक्शन्स आहे. तामसिकमध्ये तुम्हाला माहितीच आहे, तणमात्रा सुरू झाल्या आणि त्याच्यापासूनच मग आपल्या पंचमहाभूतांची निर्मिती, पृथ्वीची निर्मिती आणि मनुष्य आणि जीव, प्राणी, वनस्पतींची निर्मिती झालेली आहे. आलं एकदम? आलं लक्षात एकदम?
आता पंचकर्मेंद्रिय मला सांगण्याची इच्छा नाही, पण ठीक आहे. वाक, पाणी, पद, पायू आणि उपस्थ. हां, स्पीच वाणी, ग्रहण, गमन, उत्सर्जित, प्रजनन. स्पीच ग्रास्पिंग, लोकोमोशन, एलिमिनेशन आणि रिप्रोडक्शन. मन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आपण मनाला थोडंसं बघूया. मन हे इंद्रियांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचे समन्वय करणारे. लिहा लिहा, मनाची माहितीच लिहा. एकच 2 शब्दात. इट्स टू गुड टू लर्न युअर हार्ट. मन, हार्ट म्हणजे हृदय नका बरं का, आपण इथे मनच बघूया. मन हे एक इंद्रिय आहे. आपण हे कशात, योग दर्शनामध्ये मान्य केलं आहे. मन इंद्रियाकडून प्राप्त होणाऱ्या महतीचे समन्वय करणारे आणि मानसिक प्रक्रियांमध्ये सहभागी होणारे अंतःकरणाचे महत्त्वाचे तत्व आहे. मन कोऑर्डिनेट्स सेन्सरी इन्फॉर्मेशन अँड पार्टिसिपेट्स इन मेंटल प्रोसेसिंग. जान्हवी, प्राची, राईट इट. मन कोऑर्डिनेट्स सेन्सरी इन्फॉर्मेशन अँड पार्टिसिपेट्स इन मेंटल प्रोसेसिंग. भूकच मरून जाईल एवढा छान डीप अभ्यास कराल. कारण दॅट 5 एलिमेंट्स तणमात्राचे आहेत ना, ते आपण पण बघणार. आता हे झालं आहे, मन कळालं आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, साऊंड पोटेन्शियल, टच पोटेन्शियल, फॉर्म, विजन पोटेन्शियल, टेस्ट पोटेन्शियल अँड स्मेल पोटेन्शियल. गंध, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. तन्मात्रा म्हणजे काय? तन्मात्रा म्हणजे सूक्ष्म विषयतत्वे. ती पुढे स्थूल महाभूतांच्या निर्मितीसाठी हे आपण वापरणार. ठीक आहे निलिमा, आता इथे आपली कुठली कन्सेप्ट पूर्ण होणार आहे? आपण बघत होतो तत्वज्ञान, फिलॉसॉफी, नॅचरोपॅथीचं, आणि तिथे मग आपण मन घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे लक्षात आल्यानंतर महत्त्व घेतलं आहे, है ना. पंचमहाभूत आणि निसर्गोपचार जेव्हा बघत होतो तेव्हा आपल्याला ते मन बघण्याचं गरजेचं होतं. आणि आता आपण वळत आहोत इतिहासाकडे. रेडी फॉर दॅट? येस, ओके. आरोग्यासाठी निसर्गाचा उपयोग करण्याची संकल्पना प्राचीन तर आहेच, है ना. आणि त्याच्यामध्ये आता इथे काळ मला लिहून द्यायचा आहे, त्याचा चार्ट मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकते आपल्या ग्रुपला. पण आता सध्या काळानिशी बघू नका, पण आपण त्यांचे प्रवर्तक म्हणजे हू आर द पायोनियर्स, इम्पॉर्टंट पायोनियर्स आपण बघून घेऊया. हिप्पोक्रेट्स, बघा 2 मार्काला येतं. हां, प्रश्न येतो हू इज द पायोनियर्स ऑफ नॅचरोपॅथी. हिप्पोक्रेट नाव लक्षात ठेवा. हिप्पोक्रेटिस यांनी आरोग्य व रोग समजून घेताना निसर्ग आणि शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांच्या निरीक्षण करण्याला महत्त्व दिले. हिप्पोक्रेटिस emphasized observation of nature and the body natural processes in health and disease. दुसरं मोठं नाव आहे विन्सेंट प्रेस्निट्स. विन्सेंट प्रिसिन्स, बरं का, स्पेलिंगच लिहून घ्या. PRISSNITZ आहे. मग त्याला आपल्याला प्रिन्सिट्स असं झेड शेवटी आहे. विन्सेंट प्रिन्सिट्स यांनी युरोपमध्ये जलोपचाराच्या विकासामध्ये, म्हणजे त्यांची जलोपचारामध्ये ते त्यांना जनक मानलं जातं बरं का. विन्सेंट प्रिन्सिस, त्याचं 2 मार्काला प्रश्न येईल. जलोपचाराचे जनक कोण? विन्सेंट प्रिन्सिस बिकेम ॲन इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल फिगर इन द डेव्हलपमेंट ऑफ हायड्रोथेरपी इन युरोपपासून त्याने सुरुवात केली. आता तिसरं नाव आहे सॅबस्टियन नीप. खूप मोठं नाव आहे. याने जलोपचारासोबत आहार, व्यायाम, जीवनशैली, आरोग्यदायी सवयींना सुद्धा महत्त्व देणारी पद्धती विकसित केली. आता सेबस्टियनने काय केलं? नीप म्हणून आहे. सेबस्टियन नीप डेव्हलप्ड अ सिस्टम emphasizing water applications along with lifestyle measures such as a diet, movements and healthy habits. ओके. चौथं नाव आहे लुईस कुणे. खूप मोठं नाव आहे. नेचर क्युअर असं हे यांचं पुस्तक आहे.
ऐतिहासिक पुस्तक आहे, ते वाचून बघा. लुईस कुणेचं आपल्या गांधीजींनी पुस्तक वाचल्यानंतर पुणे उरळी कंचनमध्ये निसर्गोपचार केंद्राची स्थापना केलेली आहे. इतकं मोठं आहे. त्यांचं पुस्तकाचं नाव आहे नेचर क्युअर. लुई कुणे यांनी काय केलं, जलोपचाराने शरीर शुद्धीच्या सगळ्या संकल्पना मांडल्या वेगवेगळ्या, आणि त्याच्यामुळे त्यांनी ऐतिहासिक विकास घडवला. 5वं नाव मोठं कुठलं आहे, एडॉल्फ जस्ट. हे पण नैसर्गोपचार जे आहे त्यांनी हे युरोपीय विचारवंत होते बरं का, युरोपीय विचारवंत. आणि एडॉल्फ जस्टने सुद्धा ही युरोपियन फिगर आहे, पण त्यांनी निसर्गोपचारात अप्रतिम कार्य केलेलं आहे. आणि लस्ट म्हणून जे आहेत ना, बेनेडिक्ट लस्ट, हे अमेरिकेमधील आहेत. त्यांनी नॅचरोपॅथी या संकल्पनेच्या प्रचारात आणि संस्थात्मक विकास दिला त्यांनी, आणि त्याला एक वळण दिलं आहे. खूप महत्त्वाची भूमिका आहे. What he established? Major role is there in establishing and popularizing the term. कारण आपल्या भारतामध्ये त्याची झाली हो निर्मिती, पण ती सगळ्यांपर्यंत पोहोचूच शकलेली नाही आहे, है ना. ती पोहोचवण्याची कामं ह्याने केलेली आहे. बिकॉज इंडिया हॅज अ रिच ट्रेडिशन ऑफ हेअर सिस्टम बेस्ड ऑन अ नेचर. फूड, लाईफस्टाईल, योगा, ट्रेडिशनल नॉलेज इज दॅर, लॉट ऑफ नॉलेज इज दॅर. The modern nature care movement in India was strongly influenced by Mahatma Gandhiji, who personally followed and advocated principle of nature living, simple food, fasting, and nature care. Over time, institutions and organizations dedicated to nature care, yoga and holistic health developed in different parts of India. याना आपण प्रचारामध्ये, या प्रचार आणि प्रसारामध्ये महात्मा गांधींचं योगदान अजिबात विसरण्यासारखं नाही आहे. त्यांनी साधा आहार, नैसर्गिक जीवनशैली, उपवास पद्धतींचा प्रचार केला आहे. त्याबरोबरच त्यांनी उरळी कंचनला इतकं सुंदर, तुम्हाला वेळ मिळाला ना, आपण पिकनिक पण काढू शकतो, आपण तिथे जाऊया. त्याचा प्रेरणा मिळून तुम्हाला काहीतरी नवीन करण्याचा विचार येणार आहे डोक्यात. त्यानंतर भारताच्या विविध भागांमध्ये आता बहुधा ठिकाणी समग्र आरोग्य आणि समर्पित संस्था आहेत, प्रशिक्षण व्यवस्था आहेत, भरपूर ठिकाणी त्या विकसित झाल्या. योग आणि निसर्गोपचाराचा अत्यंत जवळचा संबंध आहे, तो आपण घेणारच आहोत. पण आपण एक योगाचं, मला असं वाटतं की भगवद्गीतेमधलं भगवान श्रीकृष्णांनी ना 18व्या अध्यायाचा एक समत्व योग उच्चते हे घेतलेलं आहे. आणि भगवद्गीतेच्या 2.48 त्यांनी काय डिस्क्राईब केलेलं आहे, नाही हे तर भगवद्गीतेमधलं त्यांनी सुंदर असं हे तत्त्व सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्णांनी. म्हणजे याचा काय अर्थ आहे माहिती का, समत्व योग उच्चते म्हणजे मनाची समता आणि संतुलित अवस्था म्हणजे योग. किती मस्त आहे ना. समत्व योग उच्चते भगवद्गीतेमधलं 2ऱ्या अध्यायातील 48वी ओवी आहे. वाचून बघा, काढा गीता, वाचा जरा. मनाची समता आणि संतुलित अवस्था म्हणजे यातून आपल्याला महत्त्वाचा संदेश देता येते. आरोग्य म्हणजे केवळ शरीराची अवस्था नसून शरीर, मन, आहार, आचार आणि जीवनशैली यांचं संतुलन. येतं आहे लक्षात? नाव लेट अस अंडरस्टँड द. आता तत्त्व तुम्हाला कळालेलीच आहेत, है ना. ती तत्त्व मी तुम्हाला समजावून सांगितली आहे. अहंकारापासून कशी, आणि आपले 11 एलिमेंट्स, तळमात्रास पण बघितले, पंचमहाभूत पण बघितले आपण. आता आपण एक छोटाशी कन्सेप्ट मागे जाऊया. योगा आणि सांख्याचा संबंध आपण योगामध्येच बघू, पण निसर्गोपचार ही एक समग्र दृष्टिकोन आहे. कसा दृष्टिकोन आहे तो? नॅचरोपॅथी प्रॅक्टिशनर्स तुम्ही आहात, है ना. हे निसर्गोपचार तज्ज्ञांना केवळ रोग किंवा लक्षणांचा समूह म्हणून पाहायचं नाही आहे. त्यांना आपल्याला काय बघायचं आहे, व्यक्तीचा विचार करायचा आहे. कसा करणार तो? आपण ह्याच्यामुळेच मनाची सगळी ती व्याख्या लिहून घेतली. मन म्हणजे काय, कारण शरीर, मन, आहार, जीवनशैली, पर्यावरण, आचारविचार, विश्रांती, शारीरिक हालचाली, हे ना, त्यामधून आपण निसर्गोपचार तज्ज्ञ बनणार. ही कळायला पाहिजे हो. समोरचा काय त्रास आहे त्याला ते कळण्यासाठी त्यांचं मनामध्ये काय चाललं आहे, दुविधा, स्ट्रेस काय आहे, कळलं पाहिजे ना. त्याच्यानंतरच तुम्ही व्यवस्थित हे कार्य पुढे नेऊ शकाल. ओके. नाऊ अ गुड नॅचरोपॅथी प्रोफेशनल शुड
पॉझेस व्हॉट सायंटिफिक आपल्याला नॉलेज घ्यायचं आहे. हे बघ, आपण इथे ना काही मुद्दे अगदी लक्षात ठेवण्यासारखे आहे की जेव्हा आपल्याला एक चांगला निसर्गोपचार तज्ज्ञ व्हायचं आहे तर आपल्या स्वतःमध्येच गुण विकसित करणं आवश्यक आहे. ती कोणती टप्पेच आहे जाणवी बेटा. हे आले ना लक्षात तर आपण इतकं एकदम मास्टर होऊन जाणार आहे त्याच्यामध्ये. हां विद्याताई, तर हे मुद्दे कोणते आहे? शास्त्रीय ज्ञान पाहिजे आपल्याला ह्याच्यामध्ये, व्यवस्थित शास्त्रोक्त ज्ञान घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये समोरचा जेव्हा पेशंट येणार आहे त्याला निरीक्षण शक्ती आपली असली पाहिजे की चालता चालताच कोणत्या गुडघ्याला चुकतोय, कोणता पाय, काय त्रास होणार आहे याला, अशी शरीर स्थिती कशी आहे, त्रिदोषामधला दोष कुठला आपल्याला लक्षात येतो इथे, है ना? दोष कुठला लक्षात येतो आहे, कफ वात पित्त, ते लक्षात आलं की मग आपण बोलण्याची पद्धत सहानुभूतीपूर्वक. तिसरा मुद्दा काय? सहानुभूती. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. यू आर द नॅचरोपॅथिस्ट, यू आर द आयुर्वेदिक, यू आर द योग थेरपिस्ट अँड यू आर द लाईक ॲनाटॉमी फिजिओलॉजी आणि यू आर द नॉलेजेबल इन पॅथॉलॉजी ऑल्सो, है ना? सो what should we understand? A good naturopathic professional should possess scientific knowledge, observation skill, दूसरा 2, third empathy, 4 communication skill, 5 ethical practice, 6 understanding of limitations आपण घेतलंय, and the last one is ability to identify when medical reference is necessary. लक्षात घ्या, तुम्हाला हे अगदी सुरुवातीलाच सांगते. हां 2 मिनटं 5 मिनटं जास्त घेते लगेचच, आणि आपण संपवणार. पण हे आपल्याला खूप गरजेचे आहे ॲज अ निसर्गोपचार तज्ज्ञ, योग तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, है ना? तुम्ही हे 3 तज्ज्ञ आहात, एकदम डोक्यात बसवून घ्या. मी वारंवार तुम्हाला आठवण करून देणार आहे. वाय? कारण त्यातला पहिला मुद्दा शास्त्रीय ज्ञान असणं गरजेचं, निरीक्षण शक्ती पाहिजे दुसरा, तिसरं तुमची सहानुभूतीपूर्वक वागणूक, चौथा आहे प्रभावी संवाद कौशल्य, सहावा आहे नैतिक आचरण, हाऊ यू आर बिहेविंग विथ युअर पेशंट्स. त्यांचा त्रास आहे त्यांना, खूप त्रास आहे, तुम्ही पण झटकून बोलणार का त्यांच्याशी? अजिबात नाही. आणि स्वतःच्या उपचार पद्धतीमध्ये मर्यादेचं ज्ञान असलं पाहिजे. तुटलंय हाड अत्या पडून आलेलं आहे, आपण लगेचच जोडणं, है ना? जोडणं, रक्तस्राव अति झालेला आहे असं पेशंट घेणं, म्हणजे तिथे काय आले तुमच्या उपचार पद्धतीला 104 जर ताप आहे, 104 आणि 3 दिवसापासून 5 दिवसापासून आहे, तर मॅडम वी शुड बी व्हेरी केअरफुल. देअर आर लिमिटेशन्स. ठीक आहे, देअर आर लिमिटेशन्स. आवश्यक वेळी वैद्यकीय तज्ज्ञांकडे जिथे गरज आहे तिथे तुम्हाला संदर्भित करण्याची क्षमता असली पाहिजे, है ना? सगळं होऊन जातं असं नाही. म्हणून निसर्गोपचाराचा उपयोग समग्र आरोग्य व्यवस्थापनासाठी पूरक स्वरूपात केला पाहिजे. आपत्कालीन आणि आवश्यक वैद्यकीय उपचारांना त्याने पर्याय मानू नये, है ना? एमर्जन्सीज आर एमर्जन्सी ओनली. सो what it teaches important principle is, please write it down. Nature should be understood, respected and supported. And nature is, I say is always I say is की nature is a doctor, but nature should be understood. तुम्ही कळून घ्या, हो, समजून घ्या, आधी रिस्पेक्ट करा त्याचा, है ना? देतच आलाय ना निसर्ग तुम्हाला, फक्त देतच आलाय, काही मागताय का तुमच्याकडनं? and support by you, है ना? you support us. योग चित्त वृत्ती निरोधः, योग पण तेच म्हणताय ना. Together these symptoms encourage us to understand the human being not merely as a physical body but as the integrated system of body, mind, behavior, environment and consequences. काय संदेश देत आहे आपल्याला? निसर्गाला समजून घ्यायचं आहे, निसर्गाचा आदर करायचा आहे आणि निसर्गाच्या नैसर्गिक संतुलनाला योग्य परिस्थितीत उपलब्ध करून द्यायची आहे समोरच्यांना. काय सांगताय आपल्याला योग? योग चित्त वृत्ती निरोधः. आपण सांख्यांच्या 25 तत्वांच्या माध्यमातून विश्व आणि व्यक्तीच्या तात्विक रचनेचे विश्लेषण करून घेतलंय.
आणि त्यात आपण मनाचा विचार केला आहे, है ना. 25वं तत्व आपण आपल्या योगदर्शनात काय मांडलंय, है ना. काय मांडलंय 25वं तत्व? मन. आणि त्याचा आपण समजून घेतलं आहे आचार विचारासाठी. सो माझा अंतिम संदेश आहे तुमच्यासाठी की निसर्ग आपला शिक्षक असू दे, हां, निसर्ग आपला शिक्षक असू दे, शिस्त आपली जीवनशैली असू दे, योग आपली अंतसाधना असू दे. ते तर माहितीच आहे तुम्हाला, है ना. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे अष्टांग 8 लिम्स ऑफ योगा ते काय करतात? आपल्याला साधनेपर्यंत नेतायत ना, समाधीपर्यंत नेतायत ना. तर त्या जीवनशैली त्याची असू दे, योगा आपली अंतसाधना असू दे, आणि शास्त्रीय ज्ञान हा आपल्या कार्याचा भक्कम पाया असू दे, है ना. लेट नेचर बी आवर टीचर, डिसिप्लिन बी आवर लाईफस्टाईल, योगा बी आवर इनर प्रॅक्टिस, अँड सायंटिफिक नॉलेज बी आवर फाउंडेशन. काय सुंदर आहे ना. म्हणून या योग निसर्गोपचाराचा परिस लागला आपल्या हाती, आणि तो आपण घेऊन सोनं बनवणार आहे. कुणाचं? स्वतः आपलं, आसपासच्या लोकांचं, समाजाचं. आणि हे आपण फक्त जिल्हा, राज्य, देश नाही, संपूर्ण विश्वापर्यंत पोचायचं आहे आपल्याला. पोचू शकतो, काहीच त्याच्यामध्ये अशक्य नाही आहे. आणि तुम्ही आता हे बघा, मला हे पण सांगायचं होतं, भगवद्गीतेमधला 6वा अध्याय 17वा श्लोक आहे, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःखः. ज्यांचा आहार विहार संयमित आहे, कर्मयोगामध्ये योग्य प्रयत्न आहे, आणि झोप जागरण संतुलित आहे, त्यांचा योग दुःखाचा नाश करणारा ठरणार आहे. आलं लक्षात? तर इथे आपण काय करणार आहे? आहार तज्ज्ञ म्हणून हे भगवद्गीतेतील संतुलित जीवनाचं जे सूत्र त्याने दिलेलं आहे सुंदर, 6व्या अध्यायातलं, ते पाठच असलं पाहिजे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योग भवति दुःखः. है ना. हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण इथे व्याख्यान का संपवतोय? बराच वेळ झालेला आहे, आणि इथे आपण